नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता नागराज, अर्जुन, सायली आणि सर्वांनाच म्हणतात की तुम्हाला काय वाटतंय, मला जेलमध्ये डांबून तुम्ही खूप मोठा तीर मारलंय असं तुम्हाला वाटतंय ना? पण खरं काय आहे ते तुम्हाला माहीतच नाही आहे, कारण तुम्ही खऱ्याला खोटं समजताय आणि खोट्याला खरं। आता सायली अर्जुनला काहीच कळालेलं नसतं। आता नागराज त्यांना म्हणतो, नाही समजलं? मग ऐका, खूप मोठं सत्य दडलं आहे तुमच्या समोर, खूप मोठं सत्य दडलं आहे, पण मी तुम्हाला ते सांगणार नाही, कारण मी वाट बघणार तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची। आता हे ऐकून सायली अर्जुनला धक्काच बसतो, तर नागराज पुढे म्हणतो, तुमचं आयुष्य म्हणजे एक मयसभा आहे। मयसभा म्हणजे कळालंच असेल, महिषासूर राक्षसाने पांडवांसाठी उभी केलेली ती मयसभा। अगदी तुमचं आयुष्यसुद्धा त्या मयसभेसारखंच आहे। त्या मयसभेत सुद्धा पांडवांचा पुरता गोंधळ उडाला होता। पाणी कुठलं, जमीन कुठली त्यांना काहीच कळत नव्हतं। अगदी तुमचंही तसंच झालंय। तुम्ही सुद्धा जमिनीला पाणी समजत आहात आणि पाण्याला जमीन समजत आहात। आणि अर्जुन, तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना? मग तुझ्या आयुष्यातल्या या मयसभेच्या मायाजालातून तू बाहेर पडूनच दाखव। आणि हे माझं तुला चॅलेंज आहे। तुझ्या कुटुंबासाठी तरी तुला माझ्या पायापर्यंत यावंच लागेल, माझ्या पायावर नाक घासावंच लागेल, कारण ते सत्य फक्त मलाच माहीत आहे। कारण तुमच्या आयुष्यातील मोठ्या सत्याचा मयसभा करणारा मयासूर मीच आहे। आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो। तर अर्जुन नागराजला चॅलेंज देत म्हणतो, तू कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न केलास तरी एक ना एक दिवस हे सत्य मी शोधून काढेनच। तर सायली नागराजला म्हणते, आणि हो, हे सत्य शोधायला आम्हाला तुझी गरज भासेल असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा निव्वळ गैरसमज आहे नागराज। आता हे सगळं ऐकल्यानंतर रविराज काका चिडतात आणि आवाज देत म्हणतात, नागराज पुढे येत नागराजला म्हणतात, जाळ्यात अडकलेल्या माशाप्रमाणे तडफडतोयस तू, पण आता त्याचा काहीच उपयोग नाही, कारण तू आता आयुष्यभर तुरुंगात खितपत पडणार आहेस। तुझी कोणीही सुटका करणार नाही आणि मी ती होऊ देणार नाही। काय रे, तुला पैसा हवा होता ना माझा? आता तो तर तुला मिळणारच नाही, पण तू इतका करंटा निघालास की आता तुला माझा आशीर्वाद आणि प्रेम सुद्धा मिळणार नाही। खरं तर तुला माझा सक्का भाऊ म्हणून घेण्याची मला लाज वाटते। इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा या नराधमाला, असं म्हणत रविराज सर आता नागराजला तिथून घेऊन जायला सांगतात। नागराजला घेऊन जात असताना नागराज पुन्हा एकदा मागे वळून अर्जुनकडे पाहतो आणि हात दाखवतो, परंतु अर्जुन, सायली त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। तर त्यानंतर प्रतापराव म्हणतात, चला आता घरी जायला निघूयात का? घरी सर्वजण निकालाची वाट पाहत असतील। सायली म्हणते, मी फोन करते ना, असं म्हणत सायली आता पूर्णाजींना फोन करते आणि आनंदाची बातमी देत म्हणते, पूर्णाजी, नागराजवर असणारे सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे। तर पूर्णाजी म्हणतात, हो का? खरंच खूप छान झालं। खरं तर या जन्मातली पापं या जन्मातच फेडायची असतात, हे मात्र खरं। आता पूर्णाजींच्या बोलण्यातून नक्कीच काहीतरी घडलंय हे सायलीच्या लक्षात येतं आणि म्हणूनच सायली पूर्णाजींना विचारते, काय झालंय पूर्णाजी, काही झालंय का? तर पूर्णाजी म्हणतात, नाही ग। तर सायली म्हणते, मग मग तुमचा आवाज असा का येतोय? तर पूर्णाजी म्हणतात, नाही ग, नागराजला शिक्षा झाली हे अचानकच कळालं ना, म्हणून जरा धक्का बसला, बाकी काही नाही, चल मी फोन ठेवते, असं म्हणत पूर्णाजी घाईघाईने फोन ठेवतात। परंतु नक्कीच काहीतरी घडलंय हे सायलीला चांगलंच माहीत असतं। दुसरीकडे पूर्णाजींनाही खूप वाईट वाटत असतं। तर इकडे रविराज सर सायलीला विचारतात, सायली झालं का, आपण निघूयात? तर सायली म्हणते, हो निघूयात। तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं की नागराजला आजन्म कारावास झाल्यामुळे आता कैद्यांचे कपडे घालायला दिले जातात आणि त्यानंतर कॉन्स्टेबल नागराजला सही करायला सांगतात। त्यावेळी नागराज तिथे फक्त शांत उभा असतो। त्याला आता महिपत शिकरेंचं बोलणं आठवतं। महिपत शिकरेने भर कोर्टात नागराजबद्दलचं सत्य सांगितलेलं असतं। नागराजचा गुन्हा सगळ्यांसमोर कबूल करत नागराजने केलेल्या गुन्ह्यांचा पाढा वाचलेला असतो की यानेच मला रविराज किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबाला मारण्याची सुपारी दिली होती। हाच आहे तो मला सुपारी देणारा नागराज किल्लेदार। याच माणसानं हा सगळा कट केला होता। हे सगळं काही नागराजला आठवत असतं। तर कॉन्स्टेबल नागराजला आवाज देत म्हणतात, कपडे द्या।
तर नागराज त्याच विचारात असतो. त्यांना आता जज साहेबांचं बोलणं आठवतं. नागराज किल्लेदार यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा होत आहे आणि हे सगळं काही नागराजला आठवल्यानंतर तो त्यामध्येच हरवून गेलेला असतो. तर कॉन्स्टेबल आवाज देत म्हणतात, ओ सही करा. आता नागराज सही करतो आणि त्यानंतर विचार करत म्हणतो, अचानकच सगळे फासे उलटे कसे काय पडलेत? म्हणजे एका रात्रीत नक्की असं काय घडलं की त्यामुळे महिपतने सत्य सर्वांसमोर सांगितलं? महिपतचं तर तोंड मी बंद केलं होतं, पण आज साक्षीच्या भीतीने त्यानं माझं सत्य सगळ्यांसमोर कशामुळे सांगितलं? आता या सगळ्याचा विचार करत असतात. तर इकडे प्रिया आता नागराजला भेटण्यासाठी आलेली असते. आता प्रिया नागराजची अवस्था पाहते आणि हसू लागते आणि त्यानंतर नाटक करत नागराजला आवाज येत रडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, नागराज काका, नागराज काका, अहो हे काय होऊन बसलंय? तो महिपत वेगळंच कोर्टात बोलतो काय? अर्जुनच्या हाती ते कॉल रेकॉर्ड लागतात काय? हे सगळं काही काय चालू आहे? मला तरी वाटतं तुम्हाला शिक्षा होणार हे अगोदरच ठरलं होतं. खरंच तुमचं नशीब खूप वाईट आहे हो, आणि म्हणूनच तर तुमच्या विरोधातील सगळे पत्ते त्या अर्जुनच्या हाती लागले. आता प्रियाची सगळी नाटकं नागराजला कळालेली असतात. नागराज म्हणतो, प्रिया तुझी नाटकं माझ्यासमोर दाखवू नकोस. आणि हो, महिपत शिकरेला तर मी संपवणारच आहे, पण तुला सोडणार नाही. तुला काय वाटतंय ग? तुझं हे साधं भोळं रूप पाहून मला तुझी दया येईल तर अजिबातच नाही. तन्वी किल्लेदार म्हणून जी काय वावरतेस ना, तो खेळ तुझा काही दिवसांपुरताच असेल. एक ना एक दिवस ते सुभेदार आणि किल्लेदार तुला लाथा मारून घराबाहेर काढतील. तर आता प्रिया थोडी घाबरते आणि म्हणू लागते, तुम्ही माझ्यावर का चिडताय? या सगळ्यात माझी काय चूक आहे? तर नागराज म्हणतो, तुला काय वाटतंय? मला काहीच कळत नाही. महिपतचा मोबाईल कुठे होता आणि मग तो अर्जुनच्या हाती लागलाच कसा? कोणी दिला महिपतचा मोबाईल अर्जुनच्या हाती? तर आता प्रिया थोडी गडबडते, पण आता स्वतःला सावरतच ती म्हणू लागते, अहो तुम्ही माझ्यावर का आरोप करताय? मला तर काहीच माहीत नाही. पण तुम्हीच मला म्हणाला होता ना की तुम्ही ज्यावेळी महिपतला किडनॅप केलं त्यावेळी तुम्हाला त्याचा मोबाईल सापडत नव्हता. कदाचित तो तुम्हीच घरी ठेवला असेल. मला तरी वाटते की तुमच्याच घरी होता आणि तो सुमनला सापडला असेल. तुम्हाला पण काही कळत नाही हो कुठे काय ठेवायचं. तर आता नागराज प्रियाला म्हणतो, मला मूर्ख समजतेस का? तुझा खेळ संपलाय प्रिया. तू मला डबल क्रॉस करतेस का? आता हा तुझा डबल गेम नाही जर तुझ्यावरच पालटवला तर नाव नाही लावणार नागराज किल्लेदार. आता मात्र प्रिया चांगलीच घाबरलेली असते. तिला चांगलाच घाम फुटलेला असतो. नागराज प्रियाला म्हणतो, तुला काय वाटतं ग? मी आणि महिपत इथे खडी फोडत असताना तुला असं ऐश आरामाचं जीवन आम्ही जगायला देऊ? अगं एक ना एक दिवस तो अर्जुन आणि ती सायली माझ्याकडे तुझं सत्य विचारायला येतीलच आणि त्यावेळी मी तुझ्याबद्दलचं सगळं सत्य सांगून मोकळा होणार आहे. त्या दिवशी तुझं सत्य त्या अर्जुनला कळणार आहे. आणि हो, तू ज्या सुभेदारांच्या घरात ऐशोआरामात लोळतेस ना, त्याच घरातून तुला धक्के मारत बाहेर काढलं जाईल आणि मग येशील आमच्याचसोबत खडी फोडण्यासाठी इथे. तर प्रिया नाटक करत म्हणते, अहो पण मी बाहेर आहे, ह्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे ना? नागराज म्हणतो, कसला फायदा? तर प्रिया म्हणते, मी तुम्हाला वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी मदत करणार आहे ना, मी तुम्हाला सगळी मदत करेन. आता प्रिया पुढे काही बोलणार, परंतु तिथे कॉन्स्टेबल येतात आणि म्हणू लागतात, चला किल्लेदार, असं म्हणत नागराजला घेऊन जातात. इथे प्रियाची चिडचिड होत असते. प्रिया मनाशीच म्हणते, या नागराजला आणि त्या महिपतला शिक्षा झाली तरी सुद्धा यांची तोंड काही बंद राहणार नाहीत. किती खुश होते. हा नागराज, महिपत आणि ती साक्षी तिघही माझ्या आयुष्यातून दूर झाली आहेत. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काटा दूर झाला, परंतु नाही, हा काटा मलाच टोचणार वाटतं. या गोष्टीनेच, या विचारानेच प्रिया घाबरून गेलेली असते. आता प्रिया घरी जाण्यासाठी निघालेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सर्वच जण खूप खुश असतात. तर आता चैतन्य घडलेला किस्सा सांगत रविराज सरांना म्हणतो, तुम्हाला सांगू का रविराज सर, अर्जुनने ज्यावेळी फोटो मागितले ना तेव्हा माझा मेंदूच बंद पडला होता. मी अर्जुनला विचारतो की कुठले फोटो? मला वाटलं होतं की केसच्या संदर्भात अर्जुनने मला कोणते फोटो आणायला सांगितले आणि मी विसरून गेलो. मी तर पूर्णपणे घाबरून गेलो होतो. माझ्या मेंदूचा बर्फ झाला होता. काय करावं काहीच कळत नव्हतं. तर आता अश्विन विचारतो, पण तू कोणते फोटो दिलेस? तर चैतन्य म्हणतो, मी एका जुन्या केसमधल्या एका आरोपीचे फोटो दिलेत आणि ते फोटो ज्यावेळी अर्जुनने त्या महिपत समोर दाखवले ना त्यावेळी तो महिपत अगदी पोपटासारखा बोलायला लागला. असा बोलायला लागला की आत्तापर्यंत तोंड उघडत नसताना महिपत त्याने सगळीच भरपाई केली. एवढा बोलत होता की त्याने सत्य सगळं कोर्टासमोर कबूल केलं. तर पूर्णाची प्रश्न करत म्हणतात, पण अर्जुन मला एक सांग, तुझ्या हातातील फोटो पाहून महिपत एवढा का घाबरला?
त्याला काय वाटलं असेल की नक्की ते कोणते फोटो आहेत. आता अर्जुनला हा प्रश्न विचारताच अर्जुनला काय बोलावं काही कळत नाही. पण अर्जुन उत्तर देत म्हणतो, कदाचित त्याला असं वाटलं असेल की कोणता तरी अजून त्याचा गुन्हा मी कोर्टासमोर उघड करणार आहे आणि त्याच गोष्टीला तो घाबरला आणि पोपटासारखं तोंड उघडत त्याने नागराजचं सगळं सत्य कोर्टासमोर कबूल केलं. तर आता रविराज सर म्हणतात, बरं ज्युनियर, आजच्या या केसमध्ये तू एक योग्य केलंस की नागराज आणि महिपतचं ते रेकॉर्डिंग तू कोर्टासमोर दाखवलं नाहीस. म्हणजे गेल्या वेळी तू जो व्हिडिओ दाखवला होतास त्यावेळी कोर्टाने प्रश्न उपस्थित केला होता की कशावरून हा व्हिडिओ फेक असू शकत नाही. मग आजही तसाच प्रश्न उपस्थित झाला असता. तर रविराज सरांचंही बोलणं चालू असताना प्रतापराव म्हणतात, मला तरी असं वाटते की महिपतची कबुली खरा टर्निंग पॉईंट ठरली. म्हणजे भालेराव वकिलांना कॉल रेकॉर्डिंगसाठी ऑब्जेक्शन घेताच आलं नाही. तर आता सर्वांनाच अर्जुनचा अभिमान वाटत असतो. तर रविराज सर म्हणू लागतात, कुठल्याही गुरुला आपल्या शिष्याची अशी ही भरभरून होणारी प्रगती पाहणं हे नेहमीच सुखकारक असतं. खरंच अर्जुन, तुझं कौतुक करावं तितकं कमी. रिअली प्राऊड ऑफ यू अर्जुन. तर आता अर्जुन म्हणू लागतो, थँक्यू सो मच सिनियर, परंतु हे सगळं शिक्षण मला तुझ्याकडूनच मिळत आलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्याकडून कॉम्प्लिमेंट मिळते. हेच सिनियर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. तर रविराज सर म्हणतात, नाही, पण मी फक्त आज तुला कॉम्प्लिमेंट देणार नाही आहे, तर अजून एक मोलाची गोष्ट तुला मी देणार आहे. आता सर्वच जण रविराज सरांकडे पाहू लागतात. अर्जुनला तर काहीच कळत नसतं की रविराज सर नक्की काय बोलत आहेत. तर कल्पनाताई म्हणतात, अरे वा, म्हणजे आज तुम्ही अर्जुनसाठी काही गिफ्ट आणलं आहे का? तर आता रविराज सर उभे राहतात. अर्जुनही उभा राहतो. तर रविराज सर त्यांच्या हातात असणारं पेन अर्जुनच्या समोर दाखवत अर्जुनला म्हणतात, अर्जुन, हे पेन माझ्या गुरूंनी मला भेट म्हणून दिलं होतं. त्या काळातील ते सर्वोत्तम आणि नावाजलेलं व्यक्तिमत्व, नावाजलेले वकील. त्यांनी माझं फक्त एक इयरिंग ऐकलं होतं. त्यानंतर ते माझ्यावर एवढे खुश झाले की त्यांचं सगळ्यात जवळचं आणि प्रिय पेन त्यांनी मला भेटवस्तू म्हणून दिलं होतं. खरं तर ती भेटवस्तू नाही, तर त्यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप होती. आणि त्यावेळी ते मला काय म्हणाले माहीत आहेत? त्यावेळी तुला तुझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षासुद्धा हुशार वकील ज्यावेळी भेटेल ना, त्यावेळी हे पेन तू त्याला दे. तर आता अर्जुन हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम आणि हुशार वकील असतो आणि रविराज सरांनी आता हा पेन देऊन अर्जुनचा गौरव केलेला असतो. अर्जुनच्या खिशाला पेन लावत रविराज सर सगळ्यांसमोर सिद्ध करतात की माझ्यापेक्षा सुद्धा अर्जुन हा हुशार वकील आहे. आणि म्हणूनच आता सर्वच जण अर्जुनच्या या कामगिरीवर खुश होत आणि अर्जुनचा अभिमान वाटत सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्याचं कौतुक करू लागतात. आता रविराज सरांचं प्रेम आणि आशीर्वाद पाहून अर्जुन एवढा भारावून जातो की लगेच तो त्यांना मिठी मारतो. तर त्यानंतर आता रविराज सर प्रतिमात्यांना आवाज देतात. प्रतिमात्या पुढे येतात आणि सायलीला बोलावून घेतात. सायली पुढे येताच रविराज सर तिचा हात हातात घेतात आणि म्हणू लागतात, सायली, अगं, नागराजला जेलमध्ये टाकण्यासाठी तू जी काही धडपड केली आहेस ना, ती खरं तर माझ्या मुलीने करायला हवी होती. कारण नागराजने सगळ्यात जास्त नुकसान तर तिचं केलं आहे, परंतु तिचं काय, तिला कशाचाच काहीच फरक पडत नाही आहे. पण तू मात्र आमच्या भावना, आमचं दुःख जाणलं आणि शेवटी नागराजला शिक्षा होण्यासाठी तुझी तडफड आम्ही पाहिली. तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, खरं सांगू का सायली, तुझ्यासारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला हवी. तन्वी जरी आमच्या पोटी जन्माला आली तरीसुद्धा तुझ्यावर झालेले संस्कार पाहून असंच वाटतं की तूच आमची मुलगी आहेस. तुझ्यासोबतची आमची नाळ कायमच सोडली गेली. रविराज सर म्हणतात, अगदी खरं आहे सायली, तू जरी आमची मुलगी नसलीस तरीसुद्धा तुझ्यासोबतची जी जोडलेली नाळ आहे ती आजसुद्धा सिद्ध झाली. आजही तू दाखवून दिलंस की तूच आमची मुलगी आहेस सायली. तर त्यानंतर प्रतिमा आत्या म्हणतात, सायली, तुलाही असंच वाटतं ना? तर सायली मानेने होकार देताच प्रतिमा आत्या सायलीला मिठीत घेतात. आता सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. तिचे डोळे पाणावलेले असतात. प्रतिमा आत्या आणि रविराज सरांचं मिळणारं प्रेम अगदी आईवडिलांप्रमाणे असतं. रविराज सर आणि प्रतिमा आत्या सायलीला जवळ घेतात, आपल्या मुलीप्रमाणे माया करतात. आणि हे दृश्य पाहून सुभेदार घरातील सर्वच जण खूप खुश असतात. खऱ्या अर्थाने सायलीचा सगळ्यांनाच अभिमान वाटत असतो, परंतु अश्विनला मात्र खूप वाईट वाटत असतं की जे सुख तन्वीच्या नशिबी आहे पण तेच आज सायलीच्या चांगुलपणामुळे सायलीला मिळालेलं असतं. आणि इकडे प्रतिमा आत्या आणि रविराज सरांच्या आशीर्वादाचा हात तन्वीच्या डोक्यावर नाही तर सायलीच्या डोक्यावर असतो, म्हणजेच खऱ्या तन्वीच्या डोक्यावर. आणि हे मिळणारं प्रेम पाहून सायली मात्र भारावून गेलेली असते.
आता रविराज सर आणि प्रतिमा आत्या यांनी तर तिला मुलगीच मानलेलं असतं. तर दुसरीकडे अस्मिताच्या रूममध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अस्मिता पुस्तक वाचत असते. इकडे मात्र सचिनच्या फेऱ्या चालू असतात. सचिनला काहीच कळत नसतं. सचिन मनाशीच म्हणतो, खरंच ही सॅम म्हणजे खूप डेंजर असेल का? कारण तिचं जे वागणं आहे ते खूप वेगळं आहे. कारण मला तरी वाटतंय की अस्मिताला ढकलणारी, तिच्यावर हल्ला करणारी ही सॅमच असणार आहे. आणि हे सगळं करून ती गायब झाली असेल का? पण हे जर सगळं काही माझ्यावर आलं तर? नाही, मला सॅमचा शोध घ्यावाच लागेल. तर इकडे अस्मिता सचिनला म्हणते, सचिन, हे गर्भसंस्काराचं पुस्तक आहे ना, ते पूर्ण आजीने मला दिलं आहे. आणि त्यामध्ये काय दिलं माहीत आहे का? की बाळाच्या बाबांनी जर पोटावर हात ठेवून बाळाशी गप्पा मारल्यात तर बाळसुद्धा बाबांचा आवाज ओळखू लागतं. सचिन, अरे ऐकतोयस ना? तर सचिन होकार देत म्हणतो, हो. इकडे मात्र सचिन त्याच विचारात हरवून गेलेला असतो. आता साक्षीला कुठे शोधावं याचाच त्याच्या मनात विचार चालू असतो. सचिन म्हणू लागतो, नाही, काहीही झालं तरी मला सॅमचा शोध घ्यावाच लागेल. नक्की ही कुठे गेली असावी? तर इकडे अस्मिता म्हणते, सचिन, अरे ऐक ना, आपण आपल्या बाळासोबत गप्पा मारूयात का? परंतु सचिन काहीच बोलत नाही. तो फक्त त्याच्याच विचारांमध्ये हरवून गेलेला असतो. अस्मिता पुन्हा एकदा आवाज देते आणि म्हणते, सचिन, अरे मी काय म्हणाले, आपण आपल्या बाळासोबत गप्पा मारूयात का? तर सचिन म्हणतो, ऑफकोर्स चालेल, काहीच हरकत नाही. तर आता अस्मिता म्हणते, बरं. तर असं म्हणत आता अस्मिता आपल्या पोटावर हात ठेवत बाळाला म्हणू लागते, बाळा, तुझे बाबा तुझ्यासोबत गप्पा मारणार आहेत आणि मी सुद्धा, बरं का? तर इकडे सचिन आता साक्षीला मेसेज करत म्हणतो, तू जर आता मला फोन केला नाहीस किंवा माझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाहीस तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. असं म्हणत तो आपला फोन बंद करून ठेवतो. तर अस्मिता बाळाला म्हणते, चल बाळा, आपण आपल्या बाबांसोबत गप्पा मारूयात. असं म्हणत अस्मिता सचिनच्या बाजूला येऊन उभी राहते. सचिनचा हात घेते आणि ती आपल्या पोटावर ठेवते. सचिन विचारतो, अस्मी, अगं काय करतेस तू? अस्मी म्हणते, सचिन, अरे आता आपलं ठरलं ना की आपण बाळासोबत गप्पा मारायच्या? तर सचिन बाचकतच म्हणतो, हो, पण मला एक काम आहे, मी आलोच, नंतर आपण गप्पा मारू. असं म्हणत सचिन आता अस्मिताकडे आणि बाळाकडे दुर्लक्ष करत तिथून निघून जातो. अस्मिताला या गोष्टीचं वाईट वाटतं, पण अस्मिता चिडचिड न करत दीर्घ श्वास घेत म्हणते, काही हरकत नाही, नंतर गप्पा मारू. मला माहीत आहे गेले काही दिवस जे काही घडलं त्यामुळे सचिनलाही कदाचित टेन्शन आलं असावं आणि म्हणूनच तो असा वागत असेल. परंतु मला खात्री आहे की सचिन आता बदलला आहे आणि तो त्याच्या बाळाला आणि मला वेळ नक्कीच देणार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. असं म्हणत सोन्याची भेटवस्तू आता प्रतिमा त्या सायलीला देतात. सायलीला म्हणतात, सायली, अगं घे. सायलीच्या डोळे पाणावलेले असतात, कारण आपल्याला मिळणारं प्रेम पाहून सायलीला काहीच कळत नसतं. तर प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली, अगं घे ना. तर सायली ती भेटवस्तू आनंदाने स्वीकारते. तर प्रतिमा त्या म्हणतात, बघ, तुला आवडते का? तर आता ती भेटवस्तू सायलीला खूप आवडलेली असते. सायली खुश होत म्हणते, हो, खरंच खूप छान आहे. तर पूर्णाची म्हणू लागतात, काळ माणसाची परीक्षा बघत असतो, परंतु या परीक्षेतूनच आणि या संकटातूनच कळत असतं की आपलं कोण आणि परकं कोण. यातूनच आपल्या परक्याची जाणीव होते. आधीच घट्ट असणारी नाती अजून घट्ट होतात. तर सायली पूर्णाचींना म्हणते, पूर्णाची, मी हे देवासमोर ठेवून येते. असं म्हणत सायली तिला मिळालेली भेटवस्तू आधी देवासमोर ठेवायला जाते. तर आता रविराज सर प्रतिमा आत्यांना म्हणतात, चल प्रतिमा, आपण निघूयात ना? तर सुमन काकू, प्रतिमा आत्या आणि रविराज सर निघालेले असतात. तर पूर्णाची विचारतात, आता तुम्ही कुठे निघालात? तर सुमन काकू म्हणतात, बरेच दिवस झाले आम्ही इथे राहिलोत, आता तर घरी जायलाच हवं ना? तर पूर्णाची म्हणतात, आता का जाताय तुम्ही? आता होळी जवळ आली आहे, धुळवड करा आणि मगच जा. तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही पूर्णाई, आम्हाला आता जावं लागेल. किती दिवस राहणार अजून? तर आता रविराज सर म्हणतात, हो ना, आता आम्ही घरी जातो, होळीला येऊच ना? तर प्रतापराव म्हणतात, नाही म्हणजे नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. पूर्णाई काय म्हणाली? होळी झाल्यानंतरच तुम्ही इथून जाणार आहात धुळवड करून. मग आता ही ऑर्डर कोणाची आहे? पूर्णाईची, म्हणजेच सुप्रीम कोर्टाची. सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय, त्यामुळे आता तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. तर त्यामुळे आता रविराज सरांना काही तिथून हलता येत नाही. तर कल्पनाताई म्हणू लागतात, हो ना, आणि तिथे गेलात तर तुम्हाला सतत नागराज भाऊजींच्या आठवणी येत राहतील, त्यांची आठवण सतत तुमच्या डोळ्यासमोर असेल. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, काही दिवस इथेच राहा. तर सुमन काकू म्हणतात, आठवण तर येणारच ना,
परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं की इतकी वर्ष हा माणूस आम्हाला फसवत राहिला आणि हे सत्य मला तरी कसं नाही कळालं. रविराज सर म्हणतात, अगं जिथे माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती तिथे तुझं काय? मलाच जर सत्य कळायला एवढी वर्ष लागली तर मग तुम्हाला तरी कसं कळणार? त्यामुळे या गोष्टीचं अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. आणि सुमन, तू स्वतःला त्रास अजिबातच करून घेऊ नकोस. आपल्या सगळ्यांचंच नागराजवर प्रेम होतं. आपण सगळ्यांनीच त्याला जीव लावला, परंतु त्याने मात्र आपल्या प्रेमाचा गैरफायदा घेतला. तर आता सायली म्हणू लागते, आपण आता या होळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टींचं दहन करायचं आहे. मग तरी तुम्ही राहाल ना सर्वजण इथे? तर आता सुमन काकू होकार देतात. रविराज सर म्हणतात, आता तर काहीच बोलू शकत नाही, चला मग बसा. तर अर्जुन म्हणतो, आता तर याचं सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. बायको, सगळ्यांसाठी कॉफी घेऊन ये. तर चैतन्य म्हणतो, मला तर मारामारी हवी होती. तर सायली म्हणते, बरं, तुम्हाला दोघांना जे हवंय ते मिळणार आहे. सर्वजण खूप खुश असतात, हसत आणि सगळ्या आठवणी जाग्या करत सगळ्यांच्या गप्पा चालू असतात. परंतु त्याच वेळी आता सचिन अस्मिताला घेऊन बाहेर येतो. आता सचिनला तिथे पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. अर्जुन तर धक्क्याने उभा राहतो आणि अस्मिताने सचिनकडे पाहत असतो. तर अस्मिता अर्जुनचं कौतुक करत म्हणते, अर्जुन, कॉंग्रॅच्युलेशन, मला माहीत होतं ही केस तूच जिंकणार. तर प्रतापराव चिडतात आणि म्हणतात, तू हा माणूस इथे कसा आला? तर आता अर्जुन म्हणू लागतो, तुला तर डॅडने घराबाहेर काढलं होतं ना, मग तू आत कसा आलास? या सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की सचिन घरात कसा आला. सचिन घरात आल्यामुळे सर्वच जण खूप चिडलेले असतात. तर अश्विन सचिनला म्हणतो, आम्हाला कोणालाच तू या घरात नको आहेस हे तुला कळत नाहीये का अजूनही? तर अर्जुन म्हणतो, चल आत्ताच्या आत्ता इथून निघ. आता हे ऐकल्यानंतर अस्मिता चिडते आणि म्हणू लागते, अर्जुन, अश्विन, तुम्ही दोघे जरी माझे भाऊ असलात ना तरी सुद्धा माझ्या नवऱ्याचा अपमान केलेला तो मी अजिबात सहन करणार नाही. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. तर अस्मिता पुढे म्हणते, तुमचा जर पुन्हा आवाज चढला माझ्या नवऱ्यावर तर खबरदार. आता मात्र अश्विन आणि अर्जुन शांतच होतात. तर प्रतापराव म्हणू लागतात, अगं पण तू याला पाठीशी का घालतेस? तू याला पुन्हा या घरात का येऊ दिलंयस? तर अस्मिता प्रतापरावांना उलट उत्तर करत म्हणते, डॅड, माझे निर्णय घ्यायला मी समर्थ आहे, हो ना? मग तरीही मी तुम्हाला सांगतेय की मी सचिनला माफ केलं आहे. मी सचिनच्या सगळ्या चुका पोटात घातल्या आहेत आणि यापुढे मला सचिनसोबत आयुष्यभर संसार करायचा आहे. मला माझं लग्न मोडायचं नाही आहे. असं म्हणत आता अस्मिताने ठामपणे आपला निर्णय सर्वांसमोर सांगितलेला असतो. अस्मिता पुढे म्हणते, सचिनला पश्चाताप होतोय हे माझ्यासाठी पुरेसं आहे आणि म्हणूनच एक बायको म्हणून मी सचिनला आयुष्यभर साथ द्यायची ठरवलेली आहे. तर रविराज सर अस्मिताला विचारतात, अस्मिता, हा निर्णय तू विचार करून घेतला आहेस का? तर अस्मिता म्हणते, हो, मी पूर्ण विचार केला आणि मगच हा निर्णय घेतला आहे. तर प्रतापराव अस्मिताला म्हणतात, अस्मिता, अगं तर तू डिवोर्स घ्यायचा निर्णय घेणार होतीस ना, तू डिवोर्सच्या निर्णयापर्यंत पोहोचली होतीस. तर अस्मिता प्रतापरावांना म्हणते, मी कोणताही निर्णय घेतला तरीसुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल असं तुम्ही म्हणाला होता ना, मग आता का माघार घेताय? असं म्हणत अस्मिता खूप चिडलेली असते. आता सचिन नाटक करत म्हणतो, अस्मी, मी तुला काय म्हणालो होतो, काही झालं तरी चिडचिड करायची नाही. अगं मला माहीत आहे या सगळ्यांचा माझ्यावर राग आहे आणि रास्ताही त्यांचा राग असतं. मी सुद्धा तशीच चूक केली आहे. परंतु अस्मिता, तू यांच्यावर चिडू नकोस. अगं आपले माणसं आपल्यावर कितीही चिडलीत तरीसुद्धा आपण त्यांचा तिरस्कार किंवा रागराग नसतो करायचा गं. तर आता अस्मिता म्हणते, पण सचिन म्हणतो, तू चिडचिड करायची नाही. अस्मिता म्हणते, बरं जाऊ देत, चल आपण ऑकला निघालो होतो ना, मग चल आपण ऑकला जाऊयात. असं म्हणत आता अस्मिता आणि सचिन तिथून निघून जातात. अस्मिताच्या अशा वागण्यामुळे सर्वांनाच खूप त्रास होत असतो. सर्वजण अस्मिताचा विचार करत असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, आता प्रिया विचार करत म्हणते, हा नागोबा काही शांत बसणार नाही. मला वाटलं होतं की याला जन्मटेप झाल्यानंतर हा आता शांत होईल, परंतु नाही, हा तर अजूनच फणा काढायला लागलाय. आता तर या सगळ्यांना मलाच शांत करावं लागेल. मी जर यांना शांत नाही केलं तर हा नागोबा, महिपत आणि साक्षी तिघही एकत्र येतील आणि माझे तुकडे करतील. आता मला नागोबाला मदत करूनही चालणार नाही, त्याचं फक्त नाटक करावं लागेल. नागोबाला असं वाटायला हवे की खरंच मी त्याला मदत करते. आता मला तशीच ॲक्टिंग करावी लागेल की खरंच मी मनापासून मदत करते, पण मदत तर मी करणारच नाही. त्याला असं जेलमध्ये सडत ठेवणार आहे. म्हणजे एकीकडे सुभेदारांच्या घरी जाऊन नागराजला शिव्या घालायच्या, तर दुसरीकडे नागराजकडे जाऊन मी त्याला मदत करते असं दाखवून द्यायचं. किती सोपं आहे ना माझ्यासाठी. असं म्हणत आता प्रिया तिच्याकडे असणारी सिंदूरची पेन्सिल
घेत डोक्याला सिंदूर लावते आणि कुंकू लावत आता ती अश्विनला व्हिडिओ कॉल करण्याअगोदर डोक्यावर पदरही घेते. इकडे अश्विनही प्रियाला फोन करण्यासाठी घेतो. आता प्रियाचाच अश्विनला फोन आलेला असतो. तर आता अश्विन म्हणतो, तन्वी अगं हे सगळं डोक्यावर सिंदूर नक्की काय आहे आणि पदर वगैरे घेतलायस, कुठे गेली होतीस? तर आता प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन अरे मी मंदिरात गेले होते. अश्विन म्हणतो, अगं तन्वी तू तर कोर्टात गेली होतीस ना, मग या सगळ्यांसोबत तू घरी का नाही आलीस? तर प्रिया म्हणते, अश्विन मी कोर्टातून सरळ मंदिरातच गेले, कारण माझा नवस फेडायचा होता ना. मी नवस केला होता की जर केसचा निकाल आपल्या बाजूने लागला तर मी मंदिरात जाऊन 50 प्रदक्षिणा घालेन आणि आरतीच्या वेळी जळती वात हातात घेऊन मी आरती करेन. आता हे ऐकल्यानंतर अश्विनला धक्काच बसतो. अश्विन म्हणतो, तन्वी बाळा तू ठीक आहेस ना? म्हणजे तुला ताप वगैरे तर आला नाहीये ना? कारण तू जे काही बोलतेस ते ऐकून मला धक्का बसलाय म्हणून विचारतो. आता प्रिया नेहमीप्रमाणे रडण्याचं नाटक करत चांगुलपणा दाखवत अश्विनला म्हणते, अश्विन अरे असं का बोलतोयस? मान्य आहे की मी खूप चिडचिड करते, खूप चुकते, परंतु शेवटी अश्विन मी सुद्धा माणूसच आहे ना रे. ज्या माणसामुळे माझ्या आईबाबांची माझी ताटातूट झाली, ज्या माणसामुळे इतकी वर्ष मी माझ्या आईबाबांपासून दूर राहिले, मग अशा माणसाला शिक्षा व्हावी असं मला वाटणारच ना. आणि देवाने माझी ही इच्छा पूर्ण केली. देवासमोर मी बोललेला नवस पूर्ण झाला आणि तसंच घडलं आणि म्हणूनच मी मंदिरात गेले होते माझा नवस पूर्ण करण्यासाठी. मग अश्विन प्लीज असे टोमणे नको ना रे मारूस. अश्विन म्हणतो, बरं माझं चुकलं. प्रिया रडण्याचं नाटक करते आणि अश्विनला म्हणते, मला तर त्या नागराज काकांचं आता तोंडही बघायचं नाहीये, किती दृष्ट माणूस निघालाय तो, असं म्हणत प्रिया रडून दाखवते. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी सावर स्वतःला आणि हो प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि तू अजिबातच रडू नकोस, तू घरी ये आपण बोलू, असं म्हणत अश्विन फोन ठेवतो. तर प्रिया लगेच आपल्या डोक्यावरचा पदर बाजूला करते आणि म्हणू लागते, हा अश्विन जन्मापासूनच मूर्ख आहे की याला मूर्ख बनवण्यात मी तरबेज ठरली आहे? नाही, पण आता अश्विनच नाही तर संपूर्ण सुभेदार कुटुंबाला मला असंच वेडं बनवावं लागेल, असंच ताब्यात ठेवावं लागेल. चला आता घरी जायचं आणि त्या बिनडोक सुभेदारांच्या समोर त्यांना नाटक करत इम्प्रेस करायचं आणि मग नागोबाला कसं अडकवायचं, त्याला कसं इम्प्रेस करायचं, त्याचं प्लॅन नंतर करता येईल, असं म्हणत आता प्रिया सुभेदारांना मूर्ख बनवायचं आणि त्यांना आपण किती चांगले आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करायचा असं ठरवतच आता घरी निघालेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन खूप चिडतो आणि कल्पनाताईंना विचारतो, मम्मा हा माणूस इथे काय करतोय आणि कधी आलाय? तर कल्पनाताई घडलेला प्रकार सांगत म्हणतात, अर्जुन तुम्ही कोर्टात गेला होता त्यावेळेस तो घरी आला आणि अस्मिताने त्याला याच घरात ठेवायचं ठरवलं आहे. आता हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, काय? तर प्रतापराव म्हणू लागतात, पूर्णाई पण तू अस्मिताला समजावलं नाही आहेस का? तर पूर्णाजी म्हणतात, तुला काय वाटतंय प्रताप, मी हिला समजावलं नसेल का? परंतु अस्मिता कशी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तिचे निर्णय ती घेते आणि हा निर्णय सुद्धा तिनेच घेतला आहे. तिनेच ठरवलं आहे की सचिनला आता माफ करून पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात करावी. तर अर्जुन म्हणू लागतो, ही फक्त त्या सचिनची नाटकं आहेत, पुन्हा थोड्या दिवसानंतर तो असंच वागणार आहे. तर पूर्णाजी म्हणतात, हे आम्हालाही माहीत आहे अर्जुन, परंतु आपण अस्मिताला नाही समजावू शकत. आपण नवरा बायकोच्या नात्यात तिथपर्यंत समजावू शकतो जिथे बायकोला कळत असतं की हो काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे. परंतु इथेच अस्मिता जर सचिनची बाजू घेत असेल तर मग आपण समजावणार तरी कोणाला? आणि अस्मिताच्या अशा दिवसात आपण तिला दुखावू शकत नाही. तर अर्जुन म्हणू लागतो, ठीक आहे तुम्ही अस्मिताईच्या आताच्या अवस्थेचा विचार करा, पण मी अस्मिताईच्या फ्युचरचा विचार करतोय आणि आता सचिनला घराबाहेर काढणारच, असं म्हणत अर्जुन पाऊल टाकणार. तर पूर्णाजी म्हणतात, थांब अर्जुन, कुठल्याही नात्यात ढवळाढवळ करणं किंवा सल्ला देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि अस्मिताच्या या अवस्थेत आपण तिला असं त्रास देऊ शकत नाही. अस्मिताच्या मनाविरुद्ध काहीही करू शकत नाही. त्यामुळे तू आता कोणतंही पाऊल उचलणार नाहीयेस, कारण आपल्याला प्रत्येक पाऊल हे जपूनच उचलावं लागेल. कारण या अवस्थेत जर तिला तू सचिनपासून वेगळं केलं तर तिच्या मनात फक्त कडूता आणि फक्त राग निर्माण होईल आणि याने काहीच साध्य होणार नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते, मलाही कळत नाही की तुम्ही असे कोणते फोटो त्या महिपतला दाखवायला जाणार होता की ज्यामुळे महिपत एवढा घाबरून गेला होता. म्हणजे तुमच्या त्या फोटोंचा एवढा कोणता परिणाम आणि का परिणाम झाला की महिपतला सत्य कबूल करावं लागेल, अशी कोणती भीती होती त्याच्या मनात? तर दुसरीकडे रविराज सर प्रियाला म्हणतात, तन्वी अगं तू आमचीच मुलगी आहेस ना, पण तू कधी तशी वागली आहेस का? नाही, त्यामुळे आम्हाला तुझ्याबद्दल कधीच काही वाटलं नाही, पण आज
तू आमची मुलगी असलीस तरीसुद्धा आमची मुलगी असल्याचा मान आम्ही आता फक्त सायलीला दिला आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. तिने केलेल्या सगळ्या नाटकांवर पाणी फिरलेलं असतं. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, चला आपल्याला महिपतला भेटायला जायचं आहे ना. तर अर्जुन म्हणतो, तू पण येणार आहेस का? सायली म्हणते, हो. तर अर्जुन मनाशीच म्हणतो की जर आता महिपत आमच्या डीलबद्दल जर सायलीसमोर काही बोलला तर. आता अर्जुन थोडा घाबरून गेलेला असतो. आता अर्जुन नक्की पुढे काय करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.